सिंधुदुर्गातील 2023च्या प्रकाश बिडवलकर हत्या प्रकरणी 4 आरोपींना अटक। बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक, माजी आमदार वैभव नाईकांची टीका। धनंजय मुंडेंना कराड नकोच होता, तो मुंडेंची सगळी गुपितं बाहेर काढणार होता। निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा नवा दावा। जालन्यात अतिवृष्टी गारपिटीच्या अनुदानावर महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांचा डल्ला। बोगस शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधींचं अनुदान हडपलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशीत धक्कादायक प्रकार उघड। मृत शिक्षणाधिकाऱ्याची सही वापरून 2016 ते 2024 दरम्यान 100हून अधिक शिक्षकांची भरती। नागपूरच्या बोगस शिक्षक घोटाळ्यात धक्कादायक आरोप। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा महिनाअखेरीस सुटेल, मंत्री भरत गोगावलेंची स्पष्टोक्ती। आज एकनाथ शिंदेंची भेट घेणार असल्याची माहिती। एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, उर्वरित 44% पगार आज मिळणार। एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश। मुंबईतील एल्फिन्स्टन पुलासाठी ठाकरेंच्या शिवसेनेपाठोपाठ मनसेचं आंदोलन। पुलाच्या पाडकामाला विरोध, हरकतींमुळे पाडकाम लांबणीवर। मुंबईतील पाणी टंचाई आणि गढूळ पाणी पुरवठ्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक। आजपासून महापालिका कार्यालयांवर हंडा मोर्चा। गिरगावात शिवसैनिकांची धरपकड। डिजिटल अरेस्टची बतावणी करून फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक। ऑपरेशन चक्र व्ही अंतर्गत सीबीआयची मोठी कारवाई। अटकेतले चौघेही आरोपी मुंबई आणि मुरादाबादचे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आज कोर्टात आरोपपत्र दाखल होणार। 35 पैकी 14 आरोपींना बेड्याव, तर 21 अजूनही फरार। ड्रग्ज प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत असल्याचं तपासात उघड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।